अस्सलाम वालेकुम, आदाब, नमस्कार। परभनी न्यूज महानगर में आपके साथ शेख इफ्तिखार। परभनी में 11 दिसंबर के रोज परभनी के पुलिस प्रशासन की ओर से कॉम्बिंग ऑपरेशन जारी किया, जिसमें कई धरपकड़ किए गए, जिसमें जेल में डाले गए सोमनाथ सूर्यवंशी की मौत हुई। उस मौत को लेकर औरंगाबाद के फॉरेंसिक लैब में उसकी जांच की जाए और कहां कहां पर उसको मारा गया है और पुलिस की तरफ से टॉर्चर किया गया है, इसकी शानिशा करते हुए पूरे सविस्तर जानकारी देने के लिए ये मांग जो है तो यहाँ के अम्बेडकरी नेताओं ने की थी। उसी के साथ साथ वंचित बहुजन आघाड़ी के सर्वेसर्वा प्रकाश अंबेडकर साहब ने भी इसके बारे में मांग करने के बाद यह फॉरेंसिक लैब के लिए सोमनाथ सूर्यवंशी का मृतदेह ले जाया गया और वहां से आज तारीख 16 दिसंबर के रोज वापिस परभनी में लाते समय उनका डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर पुतले के पास से पार्थिव शरीर को यहाँ से ले जाकर डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर पुतले से होते हुए बस स्टैंड, पुराना जिला परिषद और बिजली महावितरण कंपनी से होते हुए स्त्री अस्पताल से होकर शहर के ITI के पीछे के वैकुंठ धाम में ले जाया गया। ले जाने के बाद सोमनाथ सूर्यवंशी इनके पार्थिव शरीर को अग्नि दी गई। सूर्यवंशी का पार्थिव शरीर इस इलाके से ले जाते समय उस समय उनके साथ वंचित बहुजन आघाड़ी के सर्वेसर्वा एडवोकेट प्रकाश जी अंबेडकर ये रहते हुए साथ में आय के अनुसूचित जाति जमाती के प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ सत्यम्बेरे ये भी उस समय मौजूद थे। सोमनाथ सूर्यवंशी इनके पार्थिव शरीर के समय उनके पारिवारिक लोग भी साथ में मौजूद रहते हुए माता और उनके भाई ये इस समय विशेष तौर पर दिखाई दिए और परभनी के तमाम और मराठवाड़ा और महाराष्ट्र के सभी नेतागण इसमें मौजूद थे। लाखों का जन सैलाब, छोटे बच्चों से लेकर बच्चियां, महिलाएं बड़ी संख्या में, लाखों की संख्या में इस समय पार्थिव शरीर के यात्रा में, अंतिम यात्रा में दिखाई दिए। लाखों के जन सैलाब ने सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे और विविध नारों से जो तो परभनी शहर गूंज उठा। माझ्यासोबत राहा। चला अक्का चला
बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. भारतीय संविधानाचा विजय असो. भारतीय अमर रहे अमर रहे सोमनाथ भाऊ अमर रहे अमर रहे अमर रहे सोमनाथ भाऊ अमर रहे अमर रहे अमर रहे सोमनाथ भाऊ. मुलुक मैदानी नका मित्रांनो, मागे मागवा, त्यांच्या घरच्यांना पहिले करू द्या काय करायचंय. आपण सगळेजण वंदना घेऊन त्यांना इथून श्रद्धांजली अंत्यविधी करणार आहोत. मित्रांनो, आपल्या आंबेडकरी चळवळीमध्ये जो भीमसैनिक मरण पावलेला आहे तो जरी वडार समाजाचा असेल, त्याच्या डोक्यामध्ये बाबासाहेबांचे विचार होते म्हणून तो आपला बंधू आहे. तो आपल्यापैकी एक भीमसैनिक आहे. त्या वडार समाजाचे महाराष्ट्राचे नेते विजयदादा चौगुले या ठिकाणी उपस्थित आहेत. तमाम महाराष्ट्रात नाही, भारत नाही तर जागतिक लेवलला हा विषय सगळ्यांना दिसत आहे. सगळ्यांनी शांततेचं सहकार्य करावं. जसे आपण ज्या ठिकाणी बसलात उभे आहात तसंच सगळ्यांनी सहकार्य करावं. पुढे फोटो काढण्यासाठी कोणी जाऊ नये. यायले पुढे संतोष मामा गुज्जर सोबत वडार समाजाचे महाराष्ट्राचे नेते विजयदादा चौगुले यांना नम्र विनंती आहे, आपण सोमनाथच्या पार्थिवाकडे जाण्याची कृपा करावी. सर्व भीमसैनिक तुषार शेळके सचिन त्यांना घेऊन जा. आकाश घेऊन जा त्यांना. बाकीच्या भीमसैनिकांना विनंती आहे ना, मला एवढा खंडे फोटोचा मी इकडे उभा आहे, तुम्ही बसा ना यार खाली. काय तिथं त्याच्या घरच्याला करू द्या ना, काय करायचं तर तिथं समोर राहिला. हॅलो हॅलो सरका इकडे सर बाजूला सर का इथं वर आहे इथं चेअर आहे चेअर दादा इथे कुठे चेअर होती ना. ए बाजूला इथं बाजूला उजव्या साईडला इथं इथं नाही आहे कुठे चेअर. तमाम भीमसैनिक आणि सूर्यवंशीचे असणारे चाहते या सगळ्यांना माझं असणारं आव्हान आहे की आपण अंत्यविधीमध्ये असताना सहभागी झालो. आपण मानवंदना दिलेली आहे.
आणि सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी शांततेने आपापल्या घरी आपापल्या वस्तीमध्ये जायचं आहे. कुठलंही गडबड गोंधळ होणार नाही. चिथवणी कोणी दिली तरी त्याला आपण प्रतिसाद द्यायचा नाही. आज एका भीमसैनिकाला आपण आज श्रद्धांजली दिली, आग्नीही दिली आणि आज निरोपही आपण त्यांना दिलेला आहे. आणि म्हणून आजच्या दिवशी आपण सगळ्यांनी शांततेने जायचं आहे आणि पुढची कारवाई सांगितल्याशिवाय कुणीही करू नये अशी असणारी विनंती आहे. या सगळ्याची असणारी काही जणांवरती जबाबदारी आहे, तेव्हा ते व्यवस्थित या ठिकाणची जबाबदारी पार पाडतील असं मी त्या ठिकाणी समजतो. आणि परभणी शहर याची आता शांतता ही आपण ठेवली पाहिजे आणि ती आपण ठेवाल ही अपेक्षा मी आपल्या सगळ्यांकडून या ठिकाणी बाळगतो. शेवटची शरणागती आपण असताना घेऊ आणि मग आपल्या सगळ्यांनी असताना घरी जायचंय. बौद्ध महासभेचं कोणी आहे का इथे? या कुठे आहेत? हॅलो, या विजय चौगुले या. महाराष्ट्राचे असणारे प्रतिनिधी, वडार समाजाचे असणारे प्रतिनिधी सन्माननीय चौगुलेजी हे आपल्या समोर आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील. भीमसैनिक शहीद सोमनाथ सूर्यवंशी आज आकस्मिक आपल्यामधून निघून गेला. त्यांच्या आठवणी तुम्ही आज आपल्याला आज जो जनसागर या ठिकाणी लुटला त्याच्यानंतर असं पाहायला मिळतं की एक कोणीही असो, कुठल्याही समाजाचा असो, पण जे तुम्ही लोकांनी प्रेम दिलं त्याला हुतात्म्यानंतर प्रेम दिलं ते आणि शहीदी त्याला पदवी दिली, त्याबद्दल मी माझ्या समाजाच्या वतीनं तुमचं सर्वांचं खास करून मी आंबेडकर साहेबांचं आभार मानतो. आणि असंच प्रेम आमच्यावर असू द्या. मला माहिती आहे त्याच्या कुटुंबांची जे काही वाताहत आहे त्याला जर त्याच्यासाठी काय करायला लागेल ते मी आंबेडकर साहेबांशी चर्चा करीनच. सरकारशी चर्चा आम्ही करणारच आहोत, पण जे जे काही मदत लागेल ते आम्ही सरकारच्या वतीने ते आंबेडकर साहेबांनी सर्व आपले अकोले साहेब वगैरे सर्वजण प्रयत्न करणार आहेत. मी माझ्या समाजाच्या संघटनेच्या वतीने सुद्धा आम्ही त्यांना पुन्हा प्रयत्न करणार आहोत. त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही आणि जो शहीद तुम्ही त्याला पदवी दिलेली आहे ते शहीद कायमस्वरूपी या ठिकाणी परभणीत कायमस्वरूपी त्याचं कुठल्याही काही गोष्टी तुम्ही त्याच्या जपण्यासाठी त्याला शहीद म्हणून जपण्यासाठी तुम्ही कराल तर मला फक्त माझ्यावर जबाबदारी टाका आंबेडकर साहेब, ती पूर्णपणे करून द्यायची जबाबदारी माझी राहील. परत एकदा मी आपल्या सोमनाथ सूर्यवंशीला श्रद्धांजली वाहतो माझ्या कुटुंबाच्या वतीने. मी महाराष्ट्र वडार समाजाच्या वतीने त्याला श्रद्धांजली अर्पण करतो. जय भीम. आज शहीद सोमनाथ सूर्यवंशीच्या आदरांजली सभेसाठी आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आले आणि त्यांच्यामुळे आपण सगळे शांततेत आहोत. आपल्याला बाळासाहेब आपण कुठे आपल्या माणसाचा अंत्यविधी करावा हे सुद्धा पोलिसांनी आपल्या हातात ठेवलं नाही. सगळ्याला भयकवून त्याला लातूरमध्ये न्या, पुण्यामध्ये न्या,
पण इथे बाळासाहेब इथे ठाण मांडून होते. प्रशासन नमलं. आपल्या परभणी शहरामध्ये भीमसैनिक शहीद झालेला आहे, त्याचा अंत्यविधी इथेच झाला पाहिजे असा आग्रह बाळासाहेबांनी धरला, आपण सगळ्यांनी धरला. म्हणून आपल्याला आज सगळं त्याचं अंतर्दर्शन झालं. भविष्यामध्ये बाळासाहेबांच्या नेतृत्वात, सगळ्या आंबेडकरी चळवळीच्या नेतृत्वात आपण इथं शहीद सोमनाथ शेळकेचं स्मारक करायचं आहे, सोमनाथ सूर्यवंशीचं स्मारक करायचं आहे. त्याच्या कुटुंबाला 50 लाख रुपये आणि शासकीय सेवेमध्ये नोकरी मिळाली पाहिजे. आणि बाळासाहेबांच्या नेतृत्वात ज्यांना ज्या पोलिसांनी आपल्या ह्या अमानुषपणे मारहाण केली, खून केला, या सगळ्यांना सजा झाल्याशिवाय आंबेडकरी चळवळ शांत राहणार नाही. आणि आपल्या परभणीतल्या सगळे आपण 2 दिवसापासून जे झालं ते झालं, आपण असंच शांत ठेवायचंय. आपले सगळे वरिष्ठ नेते आपल्याला मार्गदर्शन करायचे. हमारे न्यूज आपको किस तरह पसंद आ रही है इसके बारे में लाइक करें, शेयर करें, कमेंट करें. अब तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया है तो सब्सक्राइब जरूर करें और साथ ही साथ हमें फेसबुक पर भी फॉलो करें.